वाहतूक पोलीस नाहीत तर एका परदेशी नागरिकाने रस्त्यावर उतरून शिस्त लावल्याचा हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरतोय। नेमकं काय घडलं तर पिंपरी चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणं जणू रोजच झालंय। त्यात सांगवीतील रक्षक चौकात तर कायमच वाहतूक कोंडी पाहायला मिळते। कोंडी झाली की अनेक दुचाकीस्वार थेट फुटपाथवरून गाडी चालवायला लागतात। पादचाऱ्यांसाठी असलेला हा फुटपाथ काही जण कोणाचाही विचार न करता दुचाकींसाठी वापरताना दिसतात। पण मंडळी, जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा याकडे लक्ष गेलं एका परदेशी पाहुण्याचं। आणि विशेष म्हणजे या परदेशी पाहुण्याने बघ्याची भूमिका न घेता थेट रस्त्यावर उतरला आणि फुटपाथवरून येणाऱ्या दुचाकी स्वारांना अडवायला सुरुवात केली। त्यावेळी शांत पण ठाम शब्दात तो प्रत्येकाला सांगत होता, हा रस्ता चालण्यासाठी आहे, गाडी चालवण्यासाठी नाही असं म्हणतात। आणि अचानक समोर परदेशी व्यक्ती उभी ठाकल्यावर अनेक दुचाकीस्वार गोंधळले। काहींना काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना, तर काहींनी तात्काळ आपली गाडी मुख्य रस्त्यावर वळवली। मंडळी, हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्यातले काही व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। बाहेरून आलेल्या माणसाला आपल्याला शिस्त शिकवावी लागते ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं अनेकांनी म्हटले। तर सीसीटीव्ही कॅमेरा आणि वाहतूक पोलीस असतानाही असे प्रकार कसे घडतात असा सवालही उपस्थित केला जातोय। असो, बाकी परदेशी पाहुण्याने दाखवून दिलेला हा आरसा पिंपरी चिंचवडकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका।